नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे। 80 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या घरात चोरी करून 1,85,000चा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र हुडकेश्वर पोलिसांच्या वेगवान तपासामुळे अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावण्यात आलाय। पोलिसांनी 100% मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला गजाआड केले आहे। नागपूरच्या जवाहर नगरात 80 वर्षीय महेंद्र वर्मा यांच्यावर घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला। सकाळच्या वेळी केअरटेकरच्या गैरहजेरीत आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याचा गोप, 5 ग्रॅमचे लॉकेट आणि 5,000 रुपयांची रोकड हिसकावून नेली आहे। हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि 70 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेत। संशयित ओमप्रकाश निकोरे याचा शोध घेत त्याला प्रशांत बार मानेवाडा रोडवरून अटक करण्यात आली आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणाचा आणखी सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी करीत आहेत। पोलीस उपआयुक्त रश्मिता राव यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे। 48 तासात चोरी उघडकीस आणणे हे नागपूर पोलिसांचे प्रभावी कार्यप्रदर्शन आहेत। यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे 19 तारखेला एक तक्रार दाखल झालेली होती। एक वयोवृद्ध इसम होता 82 वर्षाचा, जे व्हीलचेअरवर बसलेले असताना त्यांच्या हॉलमध्ये तिथे एक अनोळखी इसम आला, तोंडाले कापड बांधलेला, आणि त्यांनी त्याच्या गळ्यातलं 2.5 तोळ्याची चेन आणि त्यामध्ये एक लॉकेट असलेलं, असं 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक 5,000 रुपये साईडला ठेवलेले होते टेबलवर, हे असे जबरीने चोरून नेल्याबाबतची एक घटना घडलेली होती। त्याबाबत तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केला, आजूबाजूच्या परिसरातील फुटेज प्राप्त केले आणि आरोपी येण्याचे आणि जाण्याचे रूट सर्व चेक केले। वरिष्ठांनी सर्व भेटी दिलेल्या होत्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करत असताना अवघ्या 2 दिवसामध्ये आम्ही हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून एक 21 वर्षीय इसम याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपी हा सक्करदरा येथील राहणारा आहे, ओमनगर परिसरातील ओमप्रकाश निकोरे म्हणून नाव आहे त्याचं, 21 वर्षीय आहे। आणि ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पोलीस उपायुक्त रश्मिता मॅडम आणि आमचे एसीपी श्री नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी पथकाचे एपीआय भलावी आणि त्यांच्या टीमने हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदर आरोपीवर कुठलेही यापूर्वीचे गुन्हे नोंद नाही आहे। हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत अवघ्या 48 तासात 100% मुद्देमाल परत मिळवून दिला आहे। या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे अभिनंदन केले जात आहे।